नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मराठी ब्लॉगर दुलारी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. बघा, उद्या आहे कार्तिक पौर्णिमा. तर उद्या कार्तिक पौर्णिमा 26 तारीखला, म्हणजे उद्या आहे 26 तारीख. उद्या 26 तारीखला दुपारी 3:53 कार्तिक पौर्णिमा लागते आणि 27 तारीखला म्हणजे परवा सोमवारी 27 तारीखला 2:45 पौर्णिमा संपते. तर त्यामुळे आपल्याला याच वेळेत जे काही उपाय आहेत, जे आता मी काही तुम्हाला उपाय सांगितलेत माझ्या व्हिडिओमध्ये, ते सगळे तुम्हाला याच वेळेत म्हणजे याच 2 दिवसामध्ये आपल्याला ते उपाय करायचे आहेत. म्हणजे आता जो तुम्हाला सत्यनारायण करायचा आहे तो देखील उद्या करायचा. उद्या 26 तारीखला संध्याकाळी ज्या वेळेला प्रदोष काळ आहे ना, त्यावेळेला तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे. आता आपले कुठले कुठले उपाय आहेत? तर त्रिपुरवात जी प्रज्वलित करायची, 750 वातींची एक त्रिपुरवात जी प्रज्वलित करायची आहे. मोरपंखांचा किंवा 10 रुपयाच्या नोटेचा, हे सर्व जे उपाय आहेत ते आपल्याला उद्याच करायचे आहेत. तर उद्या हे उपाय आपण उद्या आणि परवा या 2 दिवसातच आपल्याला हे उपाय करायचे आहेत. जे माझे व्हिडिओ आहेत या म्हणजे त्रिपुरवातीचा किंवा मोरपंखांचा 10 रुपयाच्या नोटेचा, तो तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे उपाय कसे करायचे आहेत आणि आपल्याला कोणत्या म्हणजे काय प्रकारचे काय वस्तू लागतील, काय हे लागतील, ते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल. आता आज आपण आणखीन एक उपाय बघणार आहोत. कुठलं? तर कार्तिक पौर्णिमेला आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे. चंद्रोदयाच्या वेळी आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे. तो उपाय आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तो उपाय अगदी अर्ध्या मिनिटाचा आहे, खूप वेळ लागणार नाही, अगदी अर्ध्या मिनिटाचा उपाय आहे. आणि पण तो इतका उपयुक्त आणि प्रभावशाली आहे, खरोखरच खूप प्रभावशाली आहे. त्याच्यामुळे तो आपल्याला उपाय करायचा आहे. तो उपाय काय करायचा आहे? तर तुमचा जो मुख्य दरवाजाच्या मागे काही तुम्हाला मी नावं सांगणार आहे, ती तुम्हाला तिथे नावं लिहायची आहेत आणि आपल्याला येता जाता कार्तिक गायत्री मंत्र म्हणायचा आहे. बघा, आपणाला या दिवशी काय करायचं आहे, आणखीन आपल्याला काय छोटे छोटे उपाय करायचे आहे. तर या दिवशी मातीची पंटी किंवा म्हणजे ह्याचा दिवा, पिठाचा दिवा, मातीची पंटी किंवा पिठाचा दिवा कसा करायचा तो तुम्हाला माहित आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाहीये, नुसता पिठाचा दिवा करायचा आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला दीपदान करायचं असतं त्यावेळेला त्या पिठामध्ये मीठ घालायचं नाही, नुसता तो किंवा हळद घालून तो दिवा तुम्हाला तयार करायचा. आणि ह्या दिव्यामध्ये तूप घाला, तेल घाला, तूप किंवा तेल काही घाला आणि त्यामध्ये वात लावायची आणि त्यामध्ये आपल्याला 7 लवंगा जाळायच्या आहेत. लवंगा जाळल्यामुळे आपल्याकडे लक्ष्मी प्राप्तीचा ओघ चांगला राहतो. म्हणून आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे, 7 लवंगा घालायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि तो दिवा शांत झाला, आधी आपण हा दिवा प्रज्वलित करायचा. तो तुम्ही दिवा देवळामध्ये प्रज्वलित करा, घरात करा, कुठेही करा, पण तो दिवा नंतर प्रज्वलित केल्यानंतर जेव्हा शांत होतो त्यानंतर तो दिवा तुम्ही म्हणजे मातीचा असू दे किंवा पिठाचा असू दे, तो तुम्ही घरी नाही आणायचा. तर काय करायचा, तुम्ही एखाद्या चांगल्या पाण्याच्या म्हणजे प्रवाहामध्ये सोडायचा, नदीत, समुद्रात, जिथे तुम्हाला जमेल तिथे तो तुम्हाला सोडायचा आहे. म्हणजे यामुळे काय होईल, तुमच्या जीवनातील लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतील. आणि या दिवशी कारण काय असतं, देवदीपवाळी या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आणि देवदीपवाळी याला सगळे हे एकच म्हणजे देवदीपवाळीच आहे. या दिवशी देवदीपवाळीला अनेक दिवे लावायची प्रथा आहे. त्याच्यामुळे या दिवशी खूप दिवे प्रज्वलित केले जातात. त्यामुळे आपल्याला खूप दिवे आपल्याला प्रज्वलित करता येत नाही, म्हणून आपण 750 वातींचा एक दिवा प्रज्वलित करतो. म्हणून आपण एक दिवा तो प्रज्वलित करतो. त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व असतं. त्यामुळे याला दिवाळी देखील म्हणतात. तर आपल्याला त्या दिवशी काय करायचं आहे, घराला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. घराला आंब्याच्या पानांचं तोरण लावून घर अगदी छान सुशोभित करायचं. कारण त्या दिवशी आपल्या घरात लक्ष्मी येते, म्हणून त्या दिवशी आपण घर खूप सुशोभित करायचं. आणि त्यानंतर चांगली रांगोळी काढायची. आणि त्यानंतर काय करायचंय, 11 तुळशीच्या पानांचं आपल्याला तोरण करायचंय. म्हणजे जी छोटी छोटी तुळशीची पानं असतात ना, ती अशी गोल फिरवायची आणि त्याचं एक तोरण करायचं. आणि ते तोरण तुम्ही विष्णूला
किंवा विष्णूच्या फोटोला, मूर्तीला, किंवा विष्णूचं जिथे तुम्हाला देऊळ असेल तिथे, किंवा अगदीच नाही तर कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्हाला तो काय करायचा आहे, ती हार तिथे घालायचा आहे. म्हणजे 11 पानांच्या तुळशीचा हार तुम्हाला तिथे घालायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपला जो मुख्य दरवाजा आहे, आता आपल्याला महत्वाचा उपाय काय करायचा आहे, तर आपला जो मुख्य दरवाजा आहे, म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओतून हा उपाय अगदी म्हणजे आवर्जून सांगते की हा उपाय तुम्ही करा. कारण हा जो उपाय आहे यामुळे तुम्हाला खरोखर इतके लक्ष्मी प्राप्तीचे ओघ निर्माण होतील की अरे म्हणजे कसे काय आले हे तुमच्या लक्षात देखील येणार नाही, की तुम्हाला एक 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 ऑपॉर्च्युनिटी येत जातील. त्याप्रमाणे म्हणून हा उपाय तुम्हाला करून बघा आणि मला सांगा. तर आपल्याला काय करायचं आहे, तुमचा जो मुख्य दरवाजा म्हणजे जो सेफ्टी डोअर असतो तो नव्हे, आतला दरवाजा म्हणजे लाकडी जो दरवाजा आपला असतो ना तो दरवाजा, त्याच्या आतल्या बाजूला म्हणजे लाकडी दरवाजाच्या आतल्या बाजूला तुम्हाला काही नावं लिहायची आहेत. आणि त्या म्हणजे ही नावं लिहिण्याआधी तुम्हाला काय करायचंय, तर कार्तिक स्वामींना नमस्कार करायचा, म्हणजे कार्तिक स्वामींचं स्मरण करायचंय. नमस्कार करायचा म्हणजे काय, तुमच्या घरात फोटो नसणार पण मग कार्तिक स्वामींचं त्यावेळेला आपल्याला स्मरण करायचंय. आणि त्यानंतर आपण आपल्या मनात म्हणजे आपण आपल्या तोंडानी ती नावं घ्यायची आहेत. कुठली कुठली, पार्वती, संभूती, प्रीती, संतती आणि अनुसूया. पार्वती, संभूती, प्रीती, संतती, अनुसूया आणि क्षमा या 6 कृत्तिकांचे आपल्याला स्मरण करायचंय. म्हणजे बघा कुठली कुठली सांगते परत एकदा. पार्वती, संभूती, प्रीती, संतती, अनुसूया, क्षमा या 6 कृत्तिकांचं आपल्याला आधी स्मरण करायचंय. आणि स्मरण करायचं म्हणजे ही नावं आपण उच्चारायची आहे. ही नावं उच्चारून आपण त्यांना नमस्कार करायचा. आणि मग आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला म्हणजे आपला तुमचा जो मुख्य दरवाजा, हा मुख्य दरवाजा जो तुमचा आहे ही आतली बाजू आणि ही बाहेरची बाजू, तर या आतल्या बाजूला तुम्हाला अष्टगंध ओलं करायचं. अष्टगंध कशाने ओलं करायचं, तर गंगाजल तुमच्याकडे प्रत्येकाकडे हे असतंच, नसेल तर साध्या पाण्याने केलं तरी चालेल, पण अष्टगंध तुम्हाला ओलं करायचंय. अष्टगंध ओलं करून तुळशीच्या काडीने किंवा जास्वंदीचं जे फूल तुम्ही वाहता देवाला, त्याचा जो मागचा टोक असतं म्हणजे देठ असतो मागचा, त्याने तुळशीच्या काडीने जमल्यास जास्तीत जास्त तुळशीच्या काडीचा वापर करा. अगदीच तुम्हाला जर चंद्रोदयाच्या वेळी आठवलं अरे बापरे माझ्याकडे नाही, तर जास्वंदीच्या काडीचा करा. पण नाहीच तर मग तुम्हाला या बोटानी तुम्ही घेऊ शकता. पण अगदीच असं मला वाटतं की तुळशीच्या काडीचा तुम्ही वापर करावा. तर त्या चंद्रोदयाच्या वेळी तुम्हाला काय करायचंय, कार्तिकेय, खडगी, वरुण, हुताशन, सशुक ही नावे लिहायची. दरवाजाच्या आतल्या बाजूला अष्टगंधांनी तुळशीच्या काडीने आपल्याला काय नावं लिहायची आहेत, कार्तिकेय, खडगी, वरुण, हुताशन, सशुक ही नावं लिहायची आहेत व त्यांना नमस्कार करायचा. आता या सर्वांना आपण काय करायचा, मनोभावे नमस्कार करायचा. ही नावं लिहिल्यानंतर त्याला मनोभावे नमस्कार करायचा. आणि आपल्याला तेव्हाच काय करायचंय, हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला कार्तिक गायत्री मंत्र म्हणायचा आहे. काय म्हणायचंय, कार्तिक गायत्री मंत्र. तो कसा आहे, ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात. हा कार्तिक गायत्री मंत्र त्यावेळेला तुम्हाला म्हणायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, उद्या जेव्हा म्हणजे रविवारी जेव्हा दुपारी 3 वाजता पौर्णिमा सुरू होईल त्यावेळेला सुरू करायचा आपण कार्तिक गायत्री मंत्र जपायला. तो दुसऱ्या दिवशी दुपारी 2:45 पर्यंत आपण म्हणजे येता जाता आपल्या तोंडात तो कार्तिक गायत्री मंत्र आपण जपायचा. तर त्यामुळे काय होईल, आपल्याला हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात सकारात्मकता निर्माण होईल. म्हणजे तसं तुमच्या घरात वातावरण निर्माण होईल. म्हणजे सकारात्मकता आली म्हटल्यानंतर आपोआप तुमच्या घरात लक्ष्मी चालत आली. ज्या घरामध्ये नकारात्मकता असेल म्हणजे हे होऊच शकत नाही, हे होणारच नाही, मी काही करूच शकत नाही, हे ज्या वेळेला आपण म्हणतो
ती नकारात्मकता आणि मी हे करू शकतो, मला हे जमणार, मी हे करूनच दाखवणार, ही सकारात्मकता असते. त्यामुळे ही जी जेव्हा तुमच्यामध्ये निर्माण होईल त्याच वेळेला तुमच्या घरात लक्ष्मी येईल, सरस्वती येईल आणि कुबेर येईल. हे सगळे देव, स्वामी समर्थ, हे सगळे देव तुमच्या घरात आपोआप वास करायला लागतील. कधी? ज्या वेळेला तुम्ही स्वतः सकारात्मक असाल, जेव्हा तुमच्या घरातलं वातावरण सकारात्मक असेल, त्यावेळेला हे सगळे देव आपोआप तुमच्या घरात विराजमान होतील. त्यामुळे या गोष्टी अगदी नक्की करा आणि त्यामुळे काय होईल, तुमचं घर खूप आनंदी, हसरं असं खूप, म्हणजे तुमच्या घरातलं वातावरण असं अगदी खेळीमेळीचं राहील. त्यामुळे हे जे उपाय आहेत हे जरूर तुम्ही करा. आणि ही नावं जर तुम्हाला कळली नसतील, म्हणजे तुम्हाला जर समजली नसतील, तर मी ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि हा गायत्री मंत्र देखील तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तो तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला काही चूक व्हायला नको, आपल्याकडून काही चुकायला नको, म्हणून ती चुकू नये म्हणून मी तुम्हाला ते डिस्क्रिप्शनमध्ये देते. ती तशी तुम्ही बघून तशी तुम्ही ती म्हणा. म्हटल्यानंतर तुम्हाला तो त्रास होणार नाही. आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण मी आज तुम्हाला अगदी कळकळीने सांगते की तुम्ही हे सगळ्या गोष्टी करा. कारण मला असं वाटतं की मी जर करणार आहे तर तुम्ही देखील करावं, म्हणून मी परत तुम्हाला सांगते की तुम्ही हे सगळे उपाय करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.